शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र पौर्णिमाच्या वेडेपणाने रागिणीचं कारस्थान आता राजा काकांच्या समोर येणार असतं। पौर्णिमाचा एक मूर्खपणा, पौर्णिमाचा एक उथळपणा आता मात्र राजत गाजत रागिणी आणि पौर्णिमा यांची जेलमध्ये रवानगी करण्यासाठी पुरेसा असतो। स्वतः पौर्णिमाला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेणं रागिणीला खूप महागात पडलेलं असतं आणि सगळ्यांचा उलगडा राजा काका आणि भूमीसमोर आलेला असतो। पौर्णिमा हात जोडून माफी मागत असते, पण आता पौर्णिमाला माफी मिळणार नसते। भूमी पौर्णिमाची रवानगी जेलमध्ये करत सोबत रागिणीचं सुद्धा कारस्थानं राजा काकांनी समोर आणल्यामुळे खूप मोठा मालिकेमध्ये टर्न अँड ट्विस्ट आलेला आहे। पौर्णिमाने काय वेडेपणा केला आणि रागिणी आणि पौर्णिमाचा कोणता प्लॅन होता जो राजा काकांच्या समोर आला, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इकडे रागिणी सांगत असते, हे बघ पौर्णिमा, काहीही करून आपल्याला पुढचा डाव टाकलाच पाहिजे, कारण जर का अभिजित जेलमध्ये राहिला तर इथे आपल्याला खूप मोठ्या अडचणींना सामना करावा लागेल। भूमी आणि आकाश यांच्या विरुद्ध आपल्याला जे करायचं आहे किंवा प्रॉपर्टी नावावरती करून घ्यायचं आहे त्यासाठी अभिजित बाहेर असणं महत्त्वाचं आहे। पौर्णिमा म्हणते, पण आपली साथ आपले बाबा पण देत नाही आहेत ना, म्हणजे अभिजित त्यांचा मुलगा असून सुद्धा ते त्याला सोडवायला मागत नाही आहेत। रागिणी म्हणते, त्यांना जाऊ दे, ते ना सत्यमूर्ती आहेत, त्यांचं सोड, पण आपल्याला काहीतरी असं करायला पाहिजे की ज्याच्यामुळे अभि सुटला पाहिजे, पण त्याच्या आधी या भूमीला धडा शिकवायला पाहिजे। भूमीला धडा शिकवण्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे, तुला मी जे सांगते ना त्याचप्रमाणे कर। पौर्णिमा म्हणते, भूमिताईला तर मी धडा शिकवणारच आहे। यावरती आता रागिणी सांगते, तू एक काम करायचं, भूमीने स्वतः सोनलला गायब केलंय असं चित्र उभं करायचं आहे। भूमीने स्वतः सोनलला गायब केलंय आणि अभिजितवरती आळंटे असं समोर आल्यावरती मात्र आपोआपच अभिजितची सुटका होऊन भूमीची रवानगी जेलमध्ये होईल आणि सोनल आपल्या बाजूने साक्ष देईल हे 100%, कारण अभिजितने तिला सोडवलेलं आहे, वाचवलेलं आहे। याच्यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते, हो पण हे सगळं करणार कोण? रागिणी म्हणते, अर्थात तू, कारण मी ह्या सगळ्या फोकसमध्ये येण्याची सुतराम शक्यता नाही। मी या फोकसमध्ये आले तर मात्र भूमीला समजेल की मी या सगळ्यामध्ये आहे। तुझ्यावरती ऑलरेडी डाऊट आहे आणि अभिजितची तू बायको आहेस, त्यामुळे जरी संशय आला तरी हे चालून जाईल। त्यामुळे तू हे करायचं, सोनलला शोधायचं आणि सोनलला समोर आणत तिला भूमीने मुद्दाम गायब राहायला सांगून अभिजितवरती सगळं आणण्यासाठी सांगितलंय आणि तो खोटा व्हिडिओ बनवलाय हे सुद्धा सांगायचं। असं म्हणत इकडे आता पौर्णिमा आणि रागिणी ह्या दोघीजणी कारस्थान करत असतात। पौर्णिमा मूर्ख नेहमीप्रमाणे नीलांबरीला फोन करण्याची तिला घाई असते। रागिणीने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी ह्या प्लॅनचा कोणालाही काहीही पत्ता लागू द्यायचा नाही, तरी मूर्ख पौर्णिमा ही मूर्खपणा करणारच असते। रागिणी आणि पौर्णिमाचा प्लॅन ठरलेला असतो। रागिणी सांगते, तू लवकरात लवकर सोनलचा शोध घे। जो फोन नंबर अभिजितकडे होता तो कदाचित बंद असेल, पण माझ्याकडे दुसरा तिचा नंबर आहे, तो तू कॉन्टॅक्ट कर। या सगळ्यामध्ये आता भूमीला मला विश्वासात, म्हणजे भूमीवर मला कोणताही संशय यायला कारणच ठेवायचं नाही आहे। माझ्यावरती विश्वास आहे ना भूमीचा, तो तसाच राहायला पाहिजे, तरच पुढची कारस्थानं आपल्याला करता येतील। याच्यावरती पौर्णिमा या कारस्थानामध्ये सामील होते। दोघीजणी मिळून प्लॅन करतात। मग याच कारस्थानाचा सगळा आता लेखाजोखा देण्यासाठी रागिणी पोचते जेलमध्ये दसऱ्याला आता जेवण घेऊन आलेली असते, कारण भूमीने सगळ्यांसाठी पुरणपोळीचा बेत केलेला असतो। रागिणी सांगत असते, बाळा सगळ्यांनी घरामध्ये पुरणपोळीचं जेवण जेवलंय, तुला एकट्याला ठेवून मी कसं जेवीन बरं, घे पुरणपोळीचा घास घे। पण जेलमधल्या नियमानुसार जेलच्या बाहेरचं अन्न खाण्यासाठी मनाई असल्यामुळे कॉन्स्टेबल जेलमधलं अन्न घेऊन अभिजितसाठी येतात आणि म्हणतात, चला हे तुम्ही खाऊन घ्या, हेच तुमचं खाणं आहे। रागिणी बघतच बसते, आज दसऱ्याच्या दिवसाला माझ्या मुलाला हे असलं खाणं खायला लागतंय। याच्यावरती ती विचार करते की काही नाही, आज काहीही झालं तरी मी रागिणी आहे, आता मात्र माझ्या मुलाला जेलमधून सोडून भूमीला नाही जेलमध्ये टाकलं तर नाव बदलेन। इकडे आता अभिजित जेवताना बघून तिचा जीव तिळतिळ तुटत असतो, पण आता कपटी कारस्थानं केल्यावरती शिक्षा तर मिळणारच ना। त्यावरती रागिणी आता अभिजितला आपला प्लॅन समजावून सांगते आणि म्हणते, मी आता त्या सोनलचा पत्ता शोधणार आहे। त्यावरती अभिजित सांगतो, मी सोनलला मारलं नाही, तिला मी सांगितलेलं आहे की तू पळून जा, त्यामुळे ती माझी मदत करायला नक्की तयार होईल। तू पुढल्या वेळेला येशील तेव्हा सोनलशी कॉन्टॅक्ट करून ये आणि इथे आल्यावरती मला कॉल लावून दे, मी तिच्याशी बोलेन। असं म्हणत इकडे आता अभिजितने मोठा खुलासा केलेला असतो। रागिणी मनाशी निश्चय करते, आज काहीही झालं तरी मी सोनलचा पत्ता शोधून तिला या सगळ्यामध्ये भूमीच्या विरुद्ध साक्ष द्यायला लावणारच। तोपर्यंत भूमी आणि आकाश इकडे विजयादशमी साजरी करत असतात। 10 तोंडाच्या रावणाचा त्यांनी वध केलेला असतो आणि विजयादशमीवरती आता दुष्टांचा संहार करून विजय मिळवलेला असतो। दुष्ट म्हणजे रागिणी आणि अभिजित यांना आता अचूक शिक्षा घडणार असते। रागिणी घरी येते।
रागिणी घरी येते आणि भूमीला म्हणते, भूमी मी अभिजितला भेटायला गेले होते, पण मला काही कळलंच नाही की सोनल कुठे गायब झालेली आहे. तुला काही माहिती आहे का सोनलबद्दल? यावरती भूमी सांगते, नाही आत्या, मला काही माहीत नाहीये. पण भूमी विचार करते की सोनलचा खरंच पत्ता शोधला पाहिजे. जर का सोनल कुठे गायब असेल आणि त्याच्यामुळे अभिजितला तिला मारल्याची शिक्षा मिळत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टी काहीही घडू नये म्हणून भूमी सुद्धा सोनलचा शोध घेत असते. रागिणी आणि पौर्णिमा सुद्धा सोनलचा शोध घेत असते. तोपर्यंत मूर्ख पौर्णिमाच्या हातून खूप मोठी चूक घडणार असते. इकडे आता भूमीने सांगितलेलं असतं राजा काकांना की आपल्याला सोनलचा शोध घ्यायचा आहे. जेव्हा सोनल सापडेल त्याच वेळेला आपल्याला खरं काय ते कळेल आणि अभिजितची शिक्षा कमी करून त्याला जुजबी शिक्षा होऊन घरी आणता येईल. राजा काका म्हणतात, भूमी तुझं मन खूप मोठं आहे बाळा. याच्यावरती रागिणी सांगत असते, त्या सोनलला शोधलंच पाहिजे. असं आता इकडे चालू असतो ड्रामा सगळा. पण मूर्ख पौर्णिमा खूप मोठी चूक करणार असते. रागिणी सांगत असते, हे बघा, अभिजितला सोडवण्यासाठी सोनलला शोधणं महत्त्वाचं असलं तरी अभिजितने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळायलाच पाहिजे. असं म्हणत सगळ्यांच्या समोर मी किती महान हे नाटक रागिणीचं चालूच असतं. आजीला मात्र खूप वाईट वाटतं. आजी म्हणते, लवकरात लवकर सोनल सापडायला पाहिजे, नाहीतर मात्र इकडे अभिजितला तिच्या खुनाची शिक्षा झाली तर कसं होईल. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे अभिजितला शिक्षा व्हावी ही सगळ्यांची इच्छा असते, पण न केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा होऊ नये ही सुद्धा सगळ्यांची इच्छा असते. आता तोपर्यंत भूमी सांगते, आजी काळजी करू नका, मी सोनलला शोधणार आणि अभिजितने जो गुन्हा केला नाही त्याची शिक्षा नाही त्याला मिळणार, जो केलाय त्याची शिक्षा त्याला मी मिळवून देणार आजी. असं म्हणत आता इकडे भूमी पण रडत असते. आजी म्हणते, खरंच भूमी, माझ्या आकाशला तुझ्यासारखी बायको मिळाली यासारखं मोठं सुख नाही ग. आज तू जे काही आकाशसाठी करतेस ना त्यासाठी मी तुझी किती आभारी आहे तुला सांगू शकत नाही. इकडे तोपर्यंत पौर्णिमाने निलांबरीला कॉल केलेला असतो आणि ती निलांबरीला सांगते, तुला माहिती आहे का, यांना जेलमध्ये पाठवणाऱ्या भूमीला आता आम्ही धडा शिकवणार आहोत. भूमीला आम्हीच जेलमध्ये पाठवणार. त्यासाठी सोनलचा पत्ता घ्यायचा आहे शोधून. त्या मूर्ख प्रशांतने घोळ घालून ठेवलाय, तो निस्तरायचा आहे. यावरती निलांबरी म्हणते, मग आता काय करणार. आता मात्र पौर्णिमा सगळा प्लॅन निलांबरीला सांगते. तिला माहीत नसतं की आपल्याला कुणीतरी ऐकत आहे, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. पौर्णिमा सांगते, आईने आणि मी प्लॅन केलाय की सोनलला पैसे अजून द्यायचे आणि तिला सांगायला लावायचं की अभिजितला या प्लॅनमध्ये अडकवण्यासाठी भूमीनेच तिला किडनॅप केलं होतं. असं म्हणत पौर्णिमा बोलत असते. राजा काका हे ऐकतात आणि ते धावत पळत येतात आणि म्हणतात, पौर्णिमा काय चाललंय हे सगळं तुझं, कुणाशी बोलतेस. आणि रागिणी असं काही करणारच नाही, हा सगळा तुझाच डाव आहे ना. याच्यावरती आता पौर्णिमा हदरते. काय बोलावं काय बोलू नये तिला काही कळत नसतं. राजा काका चिडतात आणि म्हणतात, बोल बोल लवकर, काय तुमचा प्लॅन ठरलाय. याच्यावरती घाबरलेली पौर्णिमा आता सगळा प्लॅन सांगून टाकते आणि म्हणते, आईंनीच मलाही सांगितलेलं. पौर्णिमाच्या मूर्खपणामुळे राजा काकांच्या समोर रागिणीचा प्लॅन आलेला असतो आणि या सगळ्यामुळे वाजत गाजत रागिणी आणि पौर्णिमा यांची जेलमध्ये रवानगी स्वतः राजा काका करणार असतात. या सगळ्यामध्ये भूमीसुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावणार असते. पौर्णिमाच्या एका मूर्खपणामुळे रागिणीचे कारस्थान समोर तर आलंय, पण पुराव्याशिवाय आता रागिणी आणि पौर्णिमा यांना कशी शिक्षा होणार, पुढे मालिकेमध्ये काय काय अजून टर्न ट्विस्ट येणार, पाहणं रंजक ठरणार आहे.